मिरजेत 50,000 रुपये किमतीचा 2 किलो गांजा महात्मा गांधी पोलिसांनी जप्त केला आहे। गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आलंय। नशामुक्त भारत अभियानाच्या कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस ठाणे आघाडीवर आहे। 50,000 रुपये किमतीचा गांजा आणि मोटरसायकल असा 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिरजेतील शासकीय दूध डेअरी आणि उद्यानाच्या बोळामध्ये छापा टाकून सदर कारवाई करण्यात आली आहे। आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या मिरजेमध्ये नशेखोरांनी धुमाकूळ घातल्याचं चित्र मागील काही वर्षात दिसत होतं। मात्र महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी नशेखोरांच्यावर धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी अंमली पदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत। यापूर्वी नशेचे इंजेक्शन आणि अंमली पदार्थ यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। गांजावर सुद्धा पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली असून मिरजेत 50,000 रुपये किमतीचा 2 किलो गांजा महात्मा गांधी पोलिसांनी जप्त केलाय। गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आलाय। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, सुनील माने, विजय शेरेकर, अजित सिंग कोळेकर, मोहसिन टिनमेकर, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 2 अल्पवयीन मुलांना 2 किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते। सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे। सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती। सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत। यापुढे देखील नशामुक्त अभियान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर, मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे। नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल 112 वर फोनवर संपर्क करून सदर बाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। जय हिंद।